नमस्कार जी सभी सेवकों को। आजचे प्रश्न सर्व सेवकासाठी खूप महत्त्वाचे आहेत, तरी पण माहिती करून घेऊया आजची महत्त्वपूर्ण प्रश्न व त्यांची उत्तरे। तरी पण सर्व सेवकांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावे अशी नम्र विनंती। क्रमांक 1, सत्य ही परमेश्वर है मगर वह कैसा है? उत्तर, सत्य ही परमेश्वर है मगर वह सागर के समान है। प्रश्न क्रमांक 2, मर्यादा में रहना किसे कहते हैं? उत्तर, किसी भी बात का, काम का, बोलने का, चलने का उल्लंघन ना हो उसे मर्यादा कहते हैं। प्रश्न क्रमांक 3, प्रेम से चलना किसे कहते हैं? उत्तर, किसी भी घड़ी में किसी का मन ना दुखाना, पनाह देना उसे प्रेम कहते हैं। प्रश्न क्रमांक 4, सत्य, मर्यादा, प्रेम मानव में किस स्थान में निवास करते हैं? उत्तर, सत्य, मर्यादा, प्रेम मानव में सत्य, ब्रह्मांड, मर्यादा, नाभि, कमल में और प्रेम तल पैर में निवास करते हैं। प्रश्न क्रमांक 5, हर नारी में सत्य, मर्यादा, प्रेम कितने निवास है? उत्तर, हर नारी में सत्य, मर्यादा, प्रेम के 3 निवास है। पहला दारू, दूसरा नीलकंठ, तीसरा मन और हृदय में। प्रश्न क्रमांक 6, ध्यान परवश मरस योगी का अर्थ क्या है? उत्तर, ध्यान परवश मरस योगी का अर्थ है रचेती, प्रचेती और संचेती। प्रश्न क्रमांक 7, ये रचेती, प्रचेती और सचेती का क्या अर्थ है? उत्तर, ये रचेती, प्रचेती और सचेती का अर्थ है पहला विश्व रचयिता बाबा हनुमान जी, दूसरा प्रचयिता पारकर्ता बाबा जुमदेव जी, तीसरा निष्काम मार्ग पर चलना और बाबा के वचनों का पालन करना सचेती है। प्रश्न क्रमांक 8, एक ही आंख में बाबा जुमदेव जी ने क्या देखा? उत्तर, एक ही आंख में बाबा जुमदेव जी ने संपूर्ण विश्व को देखा। प्रश्न क्रमांक 9, बाबा जुमदेव जीच्या आई वडिलांची नाव काय होते? उत्तर, बाबा जुमदेवजीच्या आईचे नाव सरस्वतीबाई, वडिलांचे नाव श्री विठोबाजी ठुबरीकर असे होते। प्रश्न क्रमांक 10, महान त्यागी बाबा जुमदेव जीच्या आजोबाचे नाव काय होते? उत्तर, महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या आजोबाचे नाव राखडूजी ठुबरीकर असे होते। प्रश्न क्रमांक 11, महान त्यागी बाबा जुमदेवजीचे संपूर्ण नाव काय होते? उत्तर, महान त्यागी बाबा जुमदेवजीचे संपूर्ण नाव जुम्मन विठोबाजी ठुबरीकर असे होते। प्रश्न क्रमांक 12, महान त्यागी बाबा जुमदेवजीचे जन्म केव्हा झाले? उत्तर, महान त्यागी बाबा जुमदेवजीचे जन्म 3 एप्रिल 1921 झाले। प्रश्न क्रमांक 13, महान त्यागी बाबा जुमदेवजीचे किती भाऊ व बहीण होते? उत्तर, महान त्यागी बाबा जुमदेवजीचे 4 भाऊ होते, बहीण नव्हती। त्यांचे नाव पहिला बाळकृष्ण ठुबरीकर, दुसरा नारायणजी ठुबरीकर, तिसरा जागोबाजी ठुबरीकर हे 3 मोठे भाऊ, सर्वात लहान भाऊ चौथा मारुतीजी ठुबरीकर होते। प्रश्न क्रमांक 15, विठोबाजी ठुबरीकरचे मुलगा
जुम्मन बाबा जुमदेवजी कोणत्या क्रमांकाची संतान होते? उत्तर विठोबाजी ठुबरीकर यांचे मुलगा जुम्मन बाबा जुमदेवजी हे 4थ्या क्रमांकाचे संतान होते. प्रश्न क्रमांक सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. आजचे प्रश्न सर्व सेवकांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. चला माहिती करून घेऊया आजचे महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे. तरी सर्व सेवकांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावे अशी नम्र विनंती. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपला प्रश्न क्रमांक 1. परमात्मा एक मार्गामध्ये प्रणाम कसा करायचा असतो? उत्तर भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. सर्व सेवकांनी प्रणाम अशा प्रकारे करावे. आपला प्रश्न क्रमांक 2. सकाळच्या विनंतीमध्ये मी हा शब्द किती वेळा येतो? उत्तर सकाळच्या विनंतीमध्ये मी हा शब्द 4 वेळा येतो. आपला प्रश्न क्रमांक 3. सकाळच्या विनंतीमध्ये सत्य हा शब्द किती वेळा येतो? उत्तर सकाळच्या विनंतीमध्ये सत्य हा शब्द 2 वेळा येतो. आपला प्रश्न क्रमांक 4. परमात्मा एक मार्गाचे प्रतीक कोण आहेत? उत्तर परमात्मा एक मार्गाचे प्रतीक भगवान बाबा हनुमानजी हे आहेत. आपला प्रश्न क्रमांक 5. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी कोणता धर्म स्थापन केला? उत्तर बाबा जुमदेवजींनी मानव धर्म स्थापन केला. अशाच माहितीकरिता आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब अवश्य करावे आणि नोटिफिकेशनला ऑल वर अवश्य ठेवावे. आपला प्रश्न क्रमांक 6. मानव धर्माचे संस्थापक कोण आहेत? उत्तर मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी आहेत. आपला प्रश्न क्रमांक 7. मानव धर्मामध्ये एकूण किती व कोणत्या जाती आहेत? उत्तर मानव धर्मामध्ये 2 जाती आहेत. पहिली नर आणि दुसरी जात नारी आहे. आपला प्रश्न क्रमांक 8. परमात्मा एक मार्गात कोणत्या धर्माची जय करायची आहे? उत्तर परमात्मा एक मार्गात मानव धर्माची जय करायची आहे. आपला प्रश्न क्रमांक 9. हवन कार्याच्या वेळी प्रणाम व जयघोष किती वेळा केला जातो? उत्तर हवन कार्याच्या वेळी प्रणाम 4 वेळा व जयघोष 5 वेळा केला जातो. आपला प्रश्न क्रमांक 10. हवन संपल्यानंतर भगवान बाबा हनुमानजींचा जयघोष किती वेळा केला जातो? उत्तर हवन संपल्यानंतर भगवान बाबा हनुमानजींचा जयघोष 5 वेळा केला जातो. अशाच माहितीकरिता आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब अवश्य करावे आणि नोटिफिकेशनला ऑल वर अवश्य ठेवावे. आपला प्रश्न क्रमांक 11. वाळेमध्ये एकूण किती मणी असतात? उत्तर वाळेमध्ये एकूण 108 मणी असतात. आपला प्रश्न क्रमांक 12. विनंती झाल्यावर माळ जपण्याची विधी कशी असावी? उत्तर विनंती झाल्यावर बाबा हनुमानजी या नावाचा उच्चार घेत माळ जपावी. आपला प्रश्न क्रमांक 13. सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये मरे याजे भगवत नामपर हे वाक्य किती वेळा येतात? उत्तर
सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये मरे याजये भगवत नामपर हे वाक्य 4 वेळा येतात. आपला प्रश्न क्रमांक 14. 5 नियमानंतर मरे याजये भगवत नामपर हे वाक्य किती वेळा येतात? उत्तर 5 नियमानंतर मरे याजये भगवत नामपर हे वाक्य 3 वेळा येतात. आपला प्रश्न क्रमांक 15. बोलताना शब्दांचा वापर कसा करावा? उत्तर बोलताना शब्दांचा वापर विचारपूर्वक करावा. आजचे प्रश्न सर्व सेवकासाठी खूप महत्त्वाचे आहेत. चला माहिती करून घेऊया आजचे महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्याची उत्तरे. तरी सर्व सेवकांनी शेवटपर्यंत बघावे अशी विनंती. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचे प्रश्न क्रमांक 1. महानत्यागी बाबा जुमदेवजीचे लहानपणीचे नाव काय होते? उत्तर जुम्मन. प्रश्न क्रमांक 2. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे शिक्षण किती झाले होते? उत्तर 4 वर्ग पास. प्रश्न क्रमांक 3. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा लग्न कधी झाला? उत्तर मे 1938. प्रश्न क्रमांक 4. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे लग्न वयाच्या कोणत्या वर्षी झाले? उत्तर 17व्या वर्षी. प्रश्न क्रमांक 5. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना भगवत कृपा प्राप्त झाल्यानंतर कोणत्या उपाधीने ओळखत होते? उत्तर सद्गुरु समर्थ बाबा जुमदेवजी. प्रश्न क्रमांक 6. बाबा जुमदेवजी यांना महानत्यागी ही पदवी कोणी बहाल केली? उत्तर सेवकांनी. प्रश्न क्रमांक 7. बाबा किती महिने विदेह अवस्थेत राहिले? उत्तर 3 महिने. प्रश्न क्रमांक 8. 15 नोव्हेंबरला काय असते? उत्तर जनरल हवन कार्य. प्रश्न क्रमांक 9. त्यागाच पहिला हवन झाल्यानंतर किती हवन करावे लागतात? उत्तर 9. प्रश्न क्रमांक 10. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती कधी केली? उत्तर 25 ऑगस्ट 1948. प्रश्न क्रमांक 11. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती कधी केली? तो दिवस कोणता? उत्तर बुधवार. प्रश्न क्रमांक 12. मानव धर्माचा प्रथम सेवक कोण आहे? उत्तर गंगारामजी रंभाट. प्रश्न क्रमांक 13. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना महानत्यागी पदवी कधी देण्यात आली? उत्तर 16 ऑगस्ट 1984. प्रश्न क्रमांक 14. बाबा जुमदेवजींनी सर्व सेवकांना कशाची भीक मागितली आहे? उत्तर सत्य, मर्यादा, प्रेम. प्रश्न क्रमांक 15. परमात्मा एक सेवकांना योगी ही पदवी कोणी दिली? उत्तर मार्गदर्शकांनी. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. आजचे प्रश्न सर्व सेवकासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तरी पण माहिती करून घेऊया आजचे महत्त्वपूर्ण प्रश्न व त्यांची उत्तरे. तरी पण सर्व सेवकांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावे अशी नम्र विनंती. प्रश्न क्रमांक 1. महानत्यागी बाबा जुमदेव जी ने परमात्मा एक सेवक मंडल नागपुर की स्थापना कब की? उत्तर 4 दिसंबर 1969. प्रश्न क्रमांक 2.
महान त्यागी बाबा जुमदेव जी ने परमात्मा एक बैंक की स्थापना कब की? उत्तर साल 1976 में। प्रश्न क्रमांक 3, परमात्मा एक मार्ग में महान त्यागी बाबा जुमदेव जी के नाम का पोस्टल स्टैम्प टिकट कब जारी किया गया? उत्तर 30 सितंबर 2013 को। प्रश्न क्रमांक 4, महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या वडिलांचे पूर्ण नाव काय? उत्तर विठोबा राखडूजी ठुरीकर। प्रश्न क्रमांक 5, वाराणसी आई की मृत्यु कब हुई? उत्तर 31 जुलै 1990। प्रश्न क्रमांक 6, सर्वात मोठा मणी कोणता? उत्तर गुरुमणी। अंक 7, परमात्मा एक मार्ग की पहली शोभा यात्रा कब निकाली गई थी? उत्तर 24 फेब्रुवारी 1991 में। प्रश्न क्रमांक 8, महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे लग्न वयाच्या कोणत्या वर्षी झाले? उत्तर 17व्या वर्षी। प्रश्न क्रमांक 9, 15 नोव्हेंबरला काय असते? जनरल हवन कार्य। प्रश्न क्रमांक 10, महान त्यागी बाबा जुमदेव जी को कौन सा फूल पसंद था? उत्तर गुलाब का। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।